आत्ताच्या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी अर्थातच नाशिकमधून येतेय। नाशिकमध्ये आज भोंदूबाबा विकृत नराधम अशोक खरातला पुन्हा एकदा न्यायालयाच्या समोर हजर केलेलं होतं आणि आज त्याला पुन्हा एकदा 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पोलिसांकडून सुद्धा म्हणजे जे तपास अधिकारी आहेत, सरकारी वकील आहेत, त्यांच्याकडून सुद्धा 3च दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती आणि आता ही 3 दिवसांची मागणी मान्य झालेली आहे। म्हणजेच काय, तर 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आता 1 एप्रिल पर्यंत अशोक खरात हा पुन्हा एकदा पोलिसांच्या कोठडीत असणार आहे। आतापर्यंत जर आपण बघितलं तर 2 वेळा कोठडीमध्ये वाढ केलेली आहे आणि पोलिसांकडे सुद्धा काही हक्क असतात, ज्यानुसार किती वेळा पोलीस कोठडीत वाढ होऊ शकते किंवा तुम्हाला किती दिवसांची पोलीस कोठडी पाहिजे हे सुद्धा लिमिटेड दिवस असतात। त्यामुळे खूप जास्त दिवसांची मागणी करण्यात सुद्धा काही पॉइंट नसतो। अनेकदा मोठ्या दिवसांची म्हणजे जास्त दिवसांची मागणी केली तरी सुद्धा न्यायालयाकडून त्या मागण्या मान्य होत नाहीत आणि मग थोड्या कमी दिवसांची पोलीस कोठडी मिळत असते। तसंच काहीसं होऊ नये म्हणून पोलिसांनी सुद्धा यावेळेस जास्तीचे दिवस हातात राखून ठेवलेले आहेत आणि केवळ 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितली, जी 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे। मात्र कोर्टाच्या युक्तिवादात काय घडलं हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वाचं आहे। युक्तिवादामधून आज सरकारी वकिलांनी अनेक महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। कोर्टाच्या समोर या सगळ्या ऑन रेकॉर्ड बाबी मांडलेल्या आहेत। त्यामुळे सरकारी वकिलांनी नेमकं आजच्या या सगळ्या सुनावणीत काय काय युक्तिवाद केलाय हे आपण जाणून घेणार आहोत। आतापर्यंत जर बघितलं, जसं मी आधी म्हटलं की 2 वेळा पोलीस कोठडीमध्ये वाढ केलेली आहे, कोठडी एक्सटेंड केलेली आहे। 2 वेळा पोलीस कोठडीत वाढ करताना सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा न्यायालयामध्ये ही सगळी सुनावणी झाली तेव्हा सुद्धा एक कारण होतं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा झाली तेव्हा सुद्धा तेच कारण होतं आणि आता तिसऱ्यांदा एक कॉमन कारण आहे की आणखी जास्त तपास करायचा आहे। हे एक कॉमन कारण आहे तिन्ही वेळेस। आता हा तपास जास्तीचा करायचा आहे, तपास पूर्ण झालेला नाहीये असं जेव्हा तपास अधिकारी म्हणतात तेव्हा अनेकदा असं म्हटलं जातं की पोलिसांना इतके दिवस आरोपी त्यांच्याकडे असून सुद्धा जर तपास करता येत नसेल किंवा तपास पूर्ण होत नसेल तर हे पोलिसांचं अपयश आहे असं म्हटलं जातं। या प्रकरणात मात्र तसं म्हटलं जाणार नाही, कारण पोलिसांनीच असं सांगितलंय। तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणामध्ये अशोक खरात हा चौकशीमध्ये कुठल्याही पद्धतीने सहकार्यच करत नाहीये आणि ज्या अर्थी आरोपी सहकार्य करत नाही त्या अर्थी पोलिसांचा तपास पूर्ण होणारच नाही। त्यामुळे तीनही वेळेस हे एक कारण जे आहे ते कॉमन असलेलं पाहायला मिळतंय। या एका कारणावरती जे आरोपीचे वकील आहेत त्यांना सुद्धा क्रॉस क्वेश्चनिंग करता आलेलं नाहीये किंवा त्यांना सुद्धा युक्तिवाद करता आला नाही, कारण त्यांचा जो वकील आहे तो या सगळ्यामध्ये तपास अधिकाऱ्यांना मदतच करत नाहीये। जेव्हा एखादा आरोपी हा तपास अधिकाऱ्यांना सहकार्य करत असतो तपासामध्ये, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी मिळण्याची मार्ग जे असतात ते मोकळे होताना पाहायला मिळतात। मात्र या प्रकरणात तसं घडत नाहीये। अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे अशोक खरात हा प्रचंड चालाख माणूस आहे असं त्याला म्हणावं लागेल। अतिहुशार माणूस आहे। पोलिसांना गुंगारा कसा द्यायचा किंवा फिरवाफिरवीची उत्तरं कशी द्यायची हे त्याला चांगलं माहिती आहे आणि त्यामुळेच तो तपासात सहकार्य करत नाहीये। या एका महत्त्वाच्या कारणावरती कोठडीमध्ये वाढ केली गेलेली आहे। दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे हे जे काही झालेलं आहे त्या सगळ्याचा मास्टर माइंड हा अशोक खरातच आहे। हे पुन्हा एकदा आज कोर्टाच्या समोर आणण्यात आलेलं आहे। अशोक खरात बरोबर त्याच्याबरोबर आणखी काही त्याची टीम पण या सगळ्यामध्ये कार्यरत होती। अर्थातच अशोक खरात एकटा एवढं सगळं करू शकत नाही, म्हणजे अगदी आपल्याला छोट्या छोट्या काही मायनर डिटेल्स आहेत ज्यावरती लक्ष देणं गरजेचं असणार आहे। ते म्हणजे अशोक खरातच्या केबिन मध्ये जेव्हा एखादी महिला एंटर व्हायची आणि त्यानंतर तो या महिलेबरोबर काही अश्लील कृत्य करायचा, त्यापूर्वी तो त्याचं जे केबिन आहे तिथे असलेलं एक झुंबर आहे, ज्या झुंबराचा लाईट तो बंद करून टाकायचा आणि जेव्हा लाईट बंद असेल तेव्हा हे बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक इशारा असायचा, एक संकेत असायचा की आता कुणालाही आत पाठवायचं नाहीये। त्यामुळे खूप मायनर डिटेल्स आहेत, ज्या डिटेल्स जाणून घेणं गरजेचं असणार आहे। ज्या डिटेल्स वरून हे कळतं की अशोक खरात हे सगळं एकटा करत नव्हता, त्याच्याबरोबर त्याच्या ऑफिसमधले काही लोक, त्याच्या मित्रमंडळी असतील किंवा त्याचे कुटुंबीय असतील, हे सगळे सुद्धा या सगळ्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते आणि अशोक खरात या बाकीच्या लोकांबद्दलची कुठलीही माहिती तपासामध्ये पोलिसांना देत नाहीये। ही एक बाब आज निदर्शनास आलेली आहे। रिमांड कॉपीमध्ये सुद्धा त्याविषयी उल्लेख आढळतोय की आरोपी हा इतर त्याचे जे सह आरोपी आहेत त्यांच्याबद्दल कुठलीही माहिती देत नाहीये। या सगळ्या प्रकरणामध्ये सह आरोपींना समोर येणं सुद्धा गरजेचं असणार आहे। आतापर्यंत जर आपण बघितलं तर इतकं मोठं हाय प्रोफाईल हे सगळं रॅकेट आहे आणि या रॅकेटमध्ये केवळ अशोक खरात ही एकमेव व्यक्ती जी आहे ती सध्या तरी पोलिसांच्या ताब्यात आहे, अटकेत आहे। नीरज जाधव आहे जो याचा ऑफिस बॉय आहे। मात्र ते प्रकरण पण थोडंसं वेगळं आहे की नीरज जाधवला अटक कशामुळे झालेली आहे की त्याच्यावरचा आधीचा गुन्हा, नीरज जाधवने केलेलं ब्लॅकमेलिंग, या 2 वेगवेगळ्या पद्धतीच्या थोड्याशा गोष्टी आहेत, इंटरलिंक्ड आहेत एकमेकांना। मात्र थेटपणे अशोक खरातची मदत केल्याप्रकरणी अजूनपर्यंत एकही आरोपी अटकेत नाहीये, कुणालाही सह आरोपी केलं गेलेलं नाहीये। त्यामुळे
जर सहआरोपी करायचे असतील तर या अशोक खरातनं त्याच्या टीमची माहिती देणं गरजेचं आहे आणि जी माहिती तो अजूनपर्यंत देत नाहीये. आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी की अशोक खरातचा जो मोबाईल आहे त्याचा डेटा रिकव्हर करायचा आहे. अद्यापही जवळपास आपल्याला माहिती आहे 18 तारखेला अशोक खरातला ताब्यात घेतलाय. त्याच्याकडून बरेचसे इलेक्ट्रॉनिक अप्लायन्सेस जे आहेत ते सुद्धा ताब्यात घेण्यात आलेत. मात्र अजूनही डेटा रिकव्हर झालेला नाहीये. अशोक खरातच्या मोबाईलमध्ये सगळ्यात महत्त्वाचा डेटा असणारे अनेक व्हिडिओज असतील, कदाचित पीडितांचे नंबर असतील, त्यांच्याशी केलेले काही चॅट असू शकतात, जे अजून रिकव्हर झालेले नाहीयेत पूर्णपणे. त्यासाठी आणखी जास्त पोलीस कोठडी एक्सटेंड करावी अशी मागणी केलेली होती. या सगळ्याच्याच बरोबर तपासातून असं निष्पन्न होतंय की अशोक खरात हा अगदी 5-7 मिनिटांमध्ये समोरच्या व्यक्तीचं माइंड रिडिंग करायचा. आता आपण याला खरंच माइंड रिडिंग म्हणायचं की काय म्हणायचं हे सगळं तपासातून समोर येईल की तो खरंच माइंड रिडिंग करत होता की फक्त तो काहीतरी असं बोलायचा जेणेकरून समोरचा त्याच्या जाळ्यात अडकेल. तो बोलायचं हे किती खरं असायचं, किती खोटं असायचं हे तर त्या प्रकरणामध्ये अडकलेल्या पीडितांनाच माहिती असेल किंवा जे त्याच्याकडे जाऊन आलेत त्यांनाच माहित असणार आहे. मात्र अशोक खरात हा माइंड रिडिंगच्या काही ज्या टॅक्ट असतात, टेक्निक्स असतात त्या वापरायचा आणि त्याच्या माध्यमातून समोरच्या महिलांना हा आपल्या जाळ्यात ओढायचा, त्यांची काही माहिती त्यांना सांगायचा. पण यासाठी सुद्धा त्याची एक टीम कार्यरत होती, जी टीम आधीच थोडंसं त्याच्याकडे येणारे जे भक्त आहेत त्यांची थोडीशी माहिती काढून ठेवायचे आणि इतर वेळेस तो थोडंसं त्यांचे हावभाव असतील किंवा एकंदरीत शरीरयष्टी, पेहराव या सगळ्यावरून कुठेतरी तो अंदाज लावायचा आणि त्याच्यानंतर काही स्टेटमेंट अशी करायचा जेणेकरून समोरच्याला वाटायचं की याला आपल्या मनातलं कळतं किंवा याला आपल्या आयुष्यात काय घडतंय हे कळतं. त्यामुळे भक्त जास्तीत जास्त त्याच्या जाळ्यात ओढले जायचे आणि त्याचाच फायदा जे आहे ते अशोक खरातने हे इतकं सगळं भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, फसवणुकीच्या माध्यमातून जे हजारो कोटींची संपत्ती उभी केलेली आहे ती त्याच्याच माध्यमातून केली. त्यामुळेच ही जी संपत्ती उभी केली आहे त्या संपत्तीच्या बाबतीत सुद्धा तो फारशी माहिती आतापर्यंत तपास अधिकाऱ्यांना देत नाहीये. त्यांनी कुणाकुणाकडून कशा पद्धतीने व्यवहार केलेले आहेत, कुणाला कसं फसवलेलं आहे किंवा आता जी त्याची प्रॉपर्टी सापडतीये ही प्रॉपर्टी इतकीच नसणार आहे. ही प्रॉपर्टी आणखी जास्त असू शकते. मग त्याने जंगम मालमत्ता काही घेऊन ठेवलेल्या आहेत का किंवा कुठे इन्व्हेस्टमेंट केल्यात का याविषयीची कसलीच माहिती तो तपास अधिकाऱ्यांना देत नाहीये. त्यामुळेच या प्रकरणात कदाचित इन्कम टॅक्स आणि ईडीची सुद्धा एंट्री होऊ शकते आणि या सगळ्याचा तपास करायचा असल्या कारणानं आणखी जास्त पोलीस कोठडी मागण्यात आलेली आहे. दुसरं जर आपण बघितलं तर या प्रकरणात खरातचा जो पहिला व्हिडिओ समोर आला होता त्यामध्ये असं पाहायला मिळतं आणि आतापर्यंत ज्या एफ-आय-आर झाल्यात त्यातल्या बहुतांश एफ-आय-आर मध्ये असं म्हटलंय की हा खरात पीडित महिलांना काहीतरी पाणी प्यायला द्यायचा, तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी द्यायचं, जे पाणी थोडंसं आंबट, तुरट, खारट वगैरे अशा पद्धतीचं लागायचं आणि ते पाणी पिल्याच्या नंतर अनेक महिलांना मळमळायचं, काहींना गुंगीचं औषध त्यात असल्यासारखं वाटायचं आणि त्यांना थोडीशी गुंगी यायची. त्यानंतर तो महिलांवरती लैंगिक अत्याचार करायचा. तर हे जे काही पाणी आहे हे पाणी म्हणजे नेमकं काय होतं, तो काय असं या पाण्यामध्ये मिक्स करून देत होता हे अजून तरी त्याने सांगितलेलं नाहीये आणि ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असणार आहे कारण हा एक कॉमन फॅक्टर आहे बऱ्याचशा पीडित महिलांच्या बाबतीतला की त्यांच्याबरोबर हेच घडलेलं आहे. त्यांनीही बाबाने दिलेलं कसलं तरी पाणी पिलेलं आहे किंवा मग पेढा खाल्लेला आहे. पेढा सुद्धा तो द्यायचा. मग या पेढ्यामध्ये तो नेमकं काय मिसळून देत होता याविषयीची सुद्धा माहिती त्याने आतापर्यंत दिलेली नाहीये. गेल्या 18 तारखेपासून आतापर्यंत तो कोठडीत आहे. म्हणजे जवळपास 11-12 दिवस झालेत त्याला कोठडीत असून. पण त्याची माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्याची माहिती काढण्यासाठी पोलिसांना आणखी जास्त कोठडी अपेक्षित आहे. या सगळ्याच्याच बरोबर जर आपण बघितलं तर पीडित महिला या आता मोठ्या प्रमाणामध्ये समोर येताना पाहायला मिळतात. मात्र या पीडित महिलांचे काही व्हिडिओज व्हायरल झालेले आहेत. त्यामुळे पीडित महिलांची आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतात. त्यांचं कुटुंब प्रचंड चिंतित असलेलं पाहायला मिळतंय. हे जे काही प्रकरण आहे हे काही पीडित महिलांपुरतं लिमिटेड नाहीये. पूर्ण समाजालाच कुठेतरी लांछनास्पद असलेली ही सगळी गोष्ट आहे. त्यामुळे समाजाला आणि या पीडित महिलांना न्याय देणं गरजेचं आहे. समाजापुढे एक नवीन उदाहरण सेट करणं गरजेचं आहे की अशा पद्धतीच्या विकृतांना कशा पद्धतीनं शिक्षा केली जाऊ शकते. त्यासाठी म्हणून जास्तीत जास्त माहिती काढून घ्यायची आहे आणि त्यामुळेच याच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ करावी अशी मागणी केलेली होती. 3 दिवसांची पोलीस कोठडी मागितलेली होती आणि 3 दिवसांची पोलीस कोठडी आता मिळालेली सुद्धा आहे. जर आपण बघितलं तर आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद हा फारसा या प्रकरणामध्ये आज तरी फारसा काही झालेला नाहीये. कारण असं की आरोपीच्या वकिलांनी नेहमीप्रमाणे तेच म्हटलेलं असणार आहे की 2-3 कारणं यामध्ये अशी आहेत जी कारणं पुन्हा एकदा रिपीट झालेली आहेत. अनेकदा असं पाहायला मिळतं की जेव्हा कोर्टात एखादी केस स्टँड होत असते त्यावेळेस एक जर कारण आपण पहिल्यांदा पोलीस कोठडीसाठी मागितलेलं असेल तर पुन्हा एकदा तेच कारण तुम्हाला देता येत नसतं. दरवेळेस तुम्हाला काहीतरी नवीन कारणं कोर्टासमोर मांडावी लागतात आणि त्यानंतर या सगळ्यामध्ये जो आहे तो पोलिसांकडून
पोलिसांकडून किंवा न्यायालयाकडून निर्णय दिला जातो. पण या प्रकरणात जर आपण बघितलं तर तीनही वेळेस काही कॉमन कारणं आहेत जी रिपीट झालेली आहेत. त्यामुळे ही कारणं परत परत तपास अधिकारी तीच कारणं देत आहेत वगैरे अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आरोपीच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की आमचा जो अशील आहे तो पूर्णपणे तपासामध्ये सहकार्य करतोय. त्याच्याकडून जी काही रिकव्हरी होणं बाकी होतं ती सगळी रिकव्हरी सुद्धा दिलेली आहे. आणि आतापर्यंत जे काही पोलिसांना रिकव्हरी आणि इन्क्वायरी करायची होती, म्हणजे 2 गोष्टी असतात ज्या गोष्टींवरती पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी हे ठरत असतं. तर पोलीस कोठडीसाठी रिकव्हरी आणि इन्क्वायरी बाकी लागते. दोन्ही झालेलं आहे, असं तपास अधिकाऱ्यांचं म्हणणं नाहीये, तर असं आरोपीच्या वकिलांचं म्हणणं आहे. पण तपास अधिकाऱ्यांचं बरोबर उलटं म्हणणं आहे, की आणखी काही गोष्टी आमच्याकडून इन्क्वायरीच्या बाकी आहेत. त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आज कोर्टामध्ये युक्तिवाद झालेला आहे. या सगळ्या युक्तिवादाच्या नंतर आता 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. म्हणजेच 1 एप्रिल पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आतापर्यंतचे जर टाइम लिमिट पाहिला आपण तर 3 वेळा कोठडी एक्सटेंड करता येते. तर आता तिसऱ्यांदा पोलीस कोठडी एक्सटेंड करण्यात आली आहे. कदाचित इथून पुढच्या वेळेस न्यायालयीन कोठडी मिळू शकते. त्यामुळे आता तपास अधिकाऱ्यांवरती जबाबदारी असणार आहे, की या 3 दिवसांमध्ये जास्तीत जास्त माहिती त्यांना आरोपीकडून काढून घ्यावी लागणार आहे. सगळे प्रयत्न त्यांना करावे लागणार आहेत या सगळ्यामध्ये आणि सगळे प्रयत्न करून जास्तीत जास्त माहिती त्याच्याकडून कशी काढून घेता येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील. कारण त्यानंतर आरोपीची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत होऊ शकते. कारण ऑलरेडी 3 वेळा पोलीस कोठडी एक्सटेंड झाली आहे. त्यामुळे आता तपास अधिकारी या उर्वरित 3 दिवसांमध्ये कशा पद्धतीने तपास करून घेतायत आणि ज्या अजून तरी लॅक ऑफ इन्फॉर्मेशन कुठे-कुठे बाकी आहे, काही मिसिंग लिंक्स आहेत, ज्या जोडणं गरजेचं असणार आहे, काही दुवे आहेत, ज्याच्यावरती काम करणं गरजेचं असणार आहे, ते सगळं पुढच्या 3 दिवसात संपवावं लागणार आहे तपास अधिकाऱ्यांना. जेणेकरून जरी पुढच्या वेळेस न्यायालयीन कोठडी मिळाली तरी सुद्धा तपास करण्यासाठीची जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन जी आहे ती या सगळ्या तपास अधिकाऱ्यांकडे असेल. त्यामुळे आता या 3 दिवसांमध्ये आणखी काय नवनवीन गोष्टी या सगळ्या तपासातून समोर येत आहेत हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये ईडी आणि इन्कम टॅक्सची सुद्धा एंट्री होण्याची शक्यता वर्तवलेली आहे. खरंच त्या पद्धतीनं या दोन्ही संस्थांची एंट्री होतीये का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल.